नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 मधील दुसरे प्रकरण बघू. या प्रकरणाचे नाव वर्ग समीकरणे. यामध्ये आपल्याला वर्ग समीकरण ओळख, वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती, वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप, मुळे व सहगुणक यातील संबंध आणि वर्ग समीकरणांचे उपयोजन हे टॉपिक काय करायचे अभ्यासायचे आहेत. यामध्ये आता आपण वर्ग समीकरणाचे सामान्य रूप हा टॉपिक बघू. ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून, म्हणजे काय, एका चलातील समीकरण आणि त्याच्यात जो सर्व घातांक आहेत चलाचे ते काय पाहिजे, पूर्ण संख्या पाहिजे. पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक काय असतो, 2 असतो, ते वर्ग समीकरण असते. हा पॉइंट महत्त्वाचा आहे, तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ते सामान्य रूपात ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 असे लिहिता येते. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 यामध्ये a, b व c वास्तव संख्या असून a ही शून्यतर संख्या असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपातील समीकरणास काय म्हटलं जातं, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असे म्हणतात. यानंतरचा टॉपिक वर्ग समीकरणांची मुळे किंवा उकली. आपण आधीच्या वर्गात पाहिले आहे की x ची a ही किंमत घेऊन बहुपदीची किंमत 0 येत असेल तर x वजा a हा त्या बहुपदीचा अवयव असतो. म्हणजेच येथे काय दिलेले बघा आपल्याला, p ऑफ x म्हणजे ही एक बहुपदी असेल आणि p ऑफ a म्हणजे 1 च्या जागेवर काय ठेवलंय आपण, a ठेवलाय आणि च्या बरोबरीत काय घेतला, 0 असेल तर अशा वेळी काय होतं, x वजा a हा p ऑफ x या म्हणजे त्या बहुपदीचा काय असतो, तो अवयव असतो, हे लक्षात ठेवा. या स्थितीत a ही p ऑफ x बरोबर 0 ची एक उक्कल आहे किंवा a हे p ऑफ x बरोबर 0 चे एक मूळ आहे असे म्हणतात, उक्कल किंवा मूळ. त्यानंतर आता येथे महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. मगाशी सांगितलं, आता परत पुन्हा आपण एकदा लक्षात घेऊ. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याला काय म्हणायचे, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. यात a, b, c या काय आहेत, वास्तव संख्या आहेत आणि a ही काय आहे, शून्यतर संख्या असते. आणि दुसरा पॉइंट काय दिलाय बघा, चलाच्या ज्या किमतींनी वर्ग समीकरणाच्या दोनही बाजू समान होतात, म्हणजेच वर्ग समीकरणाचं काय होतं, तेथे समाधान होतं, त्या किमतींना वर्ग समीकरणाच्या उकली किंवा वर्ग समीकरणाची मुळे असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता आपण सराव संच 2.1 बघू. त्यामधील पहिला प्रश्न, कोणतेही 2 वर्ग समीकरणे सोडवा. म्हणजेच कोणतेही 2 वर्ग समीकरणे लिहा असं आहे, सोडवा नाही. तर आता आपल्याला कोणतेही 2 समीकरणे लिहायचे. त्यासाठी बघा येथे काय करायचे का, हा विद्यार्थ्यांसाठी प्रश्न असा आहे की त्यांच्या मनानेच ते वर्ग समीकरणे लिहायची. म्हणजे येथे काय फिक्स असं याचं उत्तर नाहीये, म्हणजे हा मुक्त उत्तरी प्रश्न आहे. तर फक्त आपल्याला स्वरूप कसं पाहिजे, वर्ग समीकरण लिहा म्हटल्यानंतर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये काय का ते वर्ग समीकरण तयार झालं पाहिजे. तर येथे आपल्याला 2 वर्ग समीकरणे सांगितली, म्हणून आपण येथे पहिले वर्ग समीकरण घेऊ. त्यासाठी आपण x हे चल घेऊ, x वर्ग अधिक x अधिक 6 बरोबर 0. तर आता हे बघा, हे जे मी समीकरण घेतलं आहे हे वर्ग समीकरण आहे. तर येथे वर्ग समीकरण असण्यासाठी काय अट आहे आपल्याकडे,
चल एकच पाहिजे, त्याचा सर्वात मोठा घातांक काय पाहिजे, 2 पाहिजे, आणि येथे ए बी सी या काय वास्तव संख्या आहेत, म्हणजेच ए बी सी. आता येथे एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 6 येथे एक्स आहे, पण येथे काय झालेला आहे, एक्स सहगुणक लपलेला आहे, म्हणजेच तो काय आहे, बी आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे काय करता येईल, येथे आपण वास्तव संख्या ही 8 पूर्ण केली, चल पण घेतलंय, आणि चलाचा सर्वात मोठा घातांक काय 2 पण आहे. मग अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमच्या मनाने वर्ग समीकरणे येथे लिहू शकता. आता आपण दुसरं घेऊ. दुसऱ्या उदाहरणासाठी आपण काय करू, यम हे चल घेऊ. जर समजा आपण काय केलं, यम वर्ग अधिक 4m अधिक 1 अशा प्रकारे मांडणी केली, किंवा इथे चिन्ह देखील तुम्ही बदलून घेऊ शकता, धन पाहिजेच असं काही नाही. मग अशा प्रकारे आपला हा काय झालाय, पहिला प्रश्न जो आहे त्यावर आपल्याला 2 वर्ग समीकरणे लिहायला सांगितली होती, आपण ती लिहिली. मग अशा प्रकारे हा पहिला प्रश्न जो आहे तो कंप्लीट झालाय. आता आपण दुसरा प्रश्न बघू. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय. आता आपण दुसरा प्रश्न बघू. या दुसऱ्या प्रश्नामध्ये पुढील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा असे येथे आपल्याला सांगितले आहे. तर आता आपल्याला पुढे समीकरण दिलेली आहेत. आपण पहिलं समीकरण येथे घेतलंय. समीकरण काय आहे, एक्स वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. तर आता आपल्याला वर्ग समीकरण असण्यासाठी काय पाहिजे, का चल एक पाहिजे. पहिली अट काय, चल एक पाहिजे. म्हणजे आपण काय करू शकतो, येथे या समीकरणात आपल्याला चल कसं दिसतंय, एकच आहे. म्हणजे आपण येथे या समीकरणात एक्स हे एकच चल असं आपण येथे म्हणू शकतो. त्यानंतर पुढे दुसरी अट काय आहे, का चलाचा जो घातांक आहे तो कसा पाहिजे, आपल्याला 2 पाहिजे. म्हणजे सर्वात मोठा चलाचा घातांक काय पाहिजे, 2 पाहिजे. ती अट देखील काय होते, येथे पूर्ण होते. म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक काय पाहिजे आपल्याला, 2, आणि तो या समीकरणामध्ये आहे. मग अशा प्रकारे आता येथे ही अट देखील आपली पूर्ण झाली. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, मग आता दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे. म्हणजे आपल्याला या समीकरणामध्ये एक्स हे एकच चल पाहिजे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक काय पाहिजे, 2 पाहिजे. ही दोनही अटी आपल्या या समीकरणाने पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून आपण काय म्हणू शकतो, येथे दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे व्यवस्थित लिहून सांगायचं आहे. तुम्ही निरीक्षणाने देखील ठरवू शकता, परंतु जर असं व्यवस्थित लिहिलं तर प्रश्न म्हणजे जो काही आपण विचारलाय आणि त्याचं उत्तर जर व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला पूर्ण त्याचे मार्क मिळून जातील. म्हणजे येथे आपल्याला 1 मार्काला प्रश्न हा येण्याचे चान्सेस आहेत, 1 किंवा 2 मार्काला. तर तुम्ही हे सर्व व्यवस्थित कारण लिहायचं आणि अशा प्रकारे दुसऱ्या प्रश्नातला आपला पहिला प्रश्न म्हणजे पहिले समीकरण जे आहे ते वर्ग समीकरण आहे की नाही आहे हे आपल्याला विचारलं होतं, आणि आपले पहिले समीकरण काय झाले आहे, ते वर्ग समीकरण आहे. आता आपण दुसरे समीकरण घेऊ. दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला समीकरण काय दिलंय तिथे बघा, y वर्ग बरोबर 5y वजा 10 अशा प्रकारे दिलेलं आहे. येथे देखील काय झालंय बघा, चल एकच दिसतंय. म्हणजे आपण पहिलं कारण जे आहे हे कारण आपण इथे लिहून घेऊ शकतो. या समीकरणात y हे एकच चल, ही आपली अट पूर्ण झाली. y हे एकच चल. त्यानंतर पुढे काय दिलंय बघा, घातांक पाहायचा आहे. म्हणजे चल मिळालं एकच आहे,
आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक काय आहे? 2 आहे. म्हणून आपली दुसरी अट देखील काय होते? येथे पूर्ण होते. म्हणजे येथे चलाचा जो घातांक आहे तो कसा आहे? चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. आणि आता आपण लगेच सांगू शकतो का हे वर्ग समीकरण आहे. म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. मग अशा प्रकारे आपलं हे दुसरं उदाहरण देखील काय झालंय? पूर्ण झालंय. आता आपण तिसरे उदाहरण बघू. आता आपण इथे तिसरे समीकरण घेतले. यामध्ये y वर्ग अधिक 1/y बरोबर 2 असे समीकरण आहे. तर आता येथे आपल्याला काय करावं लागेल? छेदस्थानी y आले म्हणून येथे या समीकरणातील प्रत्येक पदाला काय करावं लागेल? y ने गुणावं लागेल. म्हणून येथे आपण काय करू? y वर्ग गुणिले y अधिक 1/y गुणिले y बरोबर 2 गुणिले y. येथे तुम्ही कारण लिहू शकता. काय केले आपण? प्रत्येक पदाला y ने गुणले म्हणजे येथे प्रत्येक पदाला y ने गुणू हे कारण घेऊ शकतो. मग आता आपण y ने गुणल्यानंतर येथे गुणाकार काय होईल? y वर्ग गुणिले y घन होईल अधिक 1/y गुणिले y ला y कॅन्सल होतील म्हणजे येथे शिल्लक काय राहील? फक्त 1 राहील आणि बरोबर काय? 2 गुणिले y 2y. मग अशा प्रकारे आता आपल्याला हे काय एक समीकरण तयार झाले व्यवस्थित. तर आता आपण येथे काय का त्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या फॉर्म मध्ये मांडून घेऊ. जर आपण या फॉर्म मध्ये त्याला मांडलं तर बघा y घन इकडं बरोबर चिन्हाच्या पलीकडे धन 2y आहेत. इकडे येताना काय होतील? ते ऋण 2y होतील अधिक 1 बरोबर 0. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं? याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या फॉर्म मध्ये मांडलं. परंतु आपल्याला येथे y चल हे एकच चल दिसतंय परंतु त्याचा घातांक कसा आहे? 2 आहे का? नाही. म्हणजेच तो काय आहे? 3 आहे. म्हणून आपल्याला येथे काय सांगता येईल? या समीकरणात चल एकच असून किंवा एकच म्हणता येईल. चल काय आहे? येथे एकच आहे. या समीकरणात एक चल म्हणू शकता किंवा एकच चल म्हणू शकता. आता येथे आपण या समीकरणात चल एकच आहे. आता पुढे जर बघितलं तर चलाचा सर्वात मोठा जो घातांक आहे तो कसा आहे आपला? 2 आहे का? नाही. म्हणजे इथे काय म्हणायचंय? चलाचा सर्वात मोठा घातांक 2 नाही. म्हणून आपल्याला येथे सांगता येईल की हे दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही. मला वाटतं आता तुमची जी काय ही रूल आहे, व्याख्या आहे वर्ग समीकरणाची ती चांगल्या प्रकारे पाठ झाली असेल. अशा प्रकारे आता आपल्याला हे तिसरे समीकरण काय वर्ग समीकरण नाही हे समजले. आता आपण चौथे समीकरण बघू. आता हे समीकरण बघा x अधिक 1/x बरोबर 2 आहे. म्हणजे आपल्याला छेदस्थानी चल आलेला आहे. आपल्याला ते चल काढायचे तर काय करावं लागेल? येथे या समीकरणाच्या प्रत्येक पदास x ने गुणावे लागेल. म्हणून ती स्टेप आपण मांडून घेऊ. x गुणिले x अधिक 1/x गुणिले x बरोबर 2 गुणिले x. येथे काय म्हणता येईल का प्रत्येक पदास काय केले आपण?
x ने गुणले, म्हणून आपण येथे काय म्हणू शकतो का प्रत्येक पदास x ने गुणू. मग आता आपण प्रत्येक पदाला x ने गुणल्यानंतर पुढे आपल्याला काय होईल, येथे x गुणिले x वर्ग होईल. त्यानंतर इथे क्रॉस मध्ये x आपल्याला काढून टाकता येईल. काय शिल्लक राहील तिथे फक्त 1 आणि पुढे बरोबर चिन्हाच्या पुढे 2 गुणिले x आहेत, त्यांचा गुणाकार केला तर काय होईल तिथे 2x. आणि आता आपल्याला काय करायचे, या समीकरणाला व्यवस्थित मांडून घ्यायचे. मग आता आपण हे समीकरण व्यवस्थित मांडलं तर x वर्ग आता बरोबर चिन्हाच्या पुढे 2x आहेत, अलीकडे येताना काय होतील ते धन 2x होते, तर इकडे येताना ऋण 2x होतील, अधिक 1 जसेच्या तसेच बरोबर 0. अशा प्रकारे आपण याला काय केलंय, x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या फॉर्म मध्ये मांडून घेतलंय. आणि आता आपण यामध्ये या समीकरणामध्ये बघा आता चल कसं दिसतंय, आपल्याला एकच दिसतंय. म्हणजे आपण काय म्हणू शकतो इथे आता, म्हणून या समीकरणात x हे एकच चल आहे, x हे एकच चल, एवढं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर पुढे काय का चलाचा सर्वात मोठा घातांक कसा पाहिजे, आपल्याला 2 पाहिजे आणि तो देखील आहे. म्हणून येथे चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. मग आता आपल्याला काय सांगता येईल का हे समीकरण कसे आहे, वर्ग समीकरण आहे. म्हणून आपण दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. यानंतर आता आपण पुढचे 5वे समीकरण बघू. या समीकरणामध्ये बघा आपल्याला द्विपदी दिलेली आहे डाव्या साईडला आणि पुढे बरोबर 0 आहे. तर आता आपल्याला काय करायचे, याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या फॉर्म मध्ये मांडून घ्यायचे. तेव्हाच आपल्याला कळेल का हे वर्ग समीकरण आहे की नाही ते. मग आता आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, द्विपदीला द्विपदीने गुणावं लागेल. म्हणून आपण आता बघा इथे काय करतो, पहिल्या जे कंसातील पहिला चल आहे किंवा पद आहे, या पदाने काय करायचंय, दुसऱ्या कंसातील सर्व पदांना काय करायचंय, गुणायचे. तर ही स्टेप येथे महत्वाची आहे. म्हणून या अलीकडच्या कंसातील m ने काय करू, आपण दुसऱ्या कंसातील सर्व पदांना काय करू, गुणू. मग गुणल्यानंतर बघा येथे m गुणिले m होईल. म्हणजे येथे ही स्टेप अगोदर तुम्हाला जर अशा प्रकारे पाहिजे असेल तर ती मांडू शकता, नंतर गुणाकाराच्या फॉर्म मध्ये मांडता येईल, स्वरूपात मांडता येईल. तर आता येथे m ने काय केलंय, पूर्ण दुसऱ्या कंसातील पदांना गुणण्याची स्टेप आपण मांडलीये. त्यानंतर येथे आता पहिल्या कंसातील दुसरे पद घेऊ अधिक 2 आणि याने देखील काय करायचे, दुसऱ्या कंसातील सर्व पदांना काय करायचे, गुणायचे. म्हणून अशा प्रकारे आपण स्टेप मांडून घेतली. पुढे बरोबर 0 जशीच्या तसे. आता काय करायचे, आपण कंसाला गुणून घेऊ बाहेरच्या पदाने. मग त्यासाठी बघा आता m गुणिले m होईल येथे. त्यानंतर m ने परत पुढच्या पदाला गुणायचे, म्हणजेच काय होईल तेथे m गुणिले -5 अशा प्रकारे मांडावं लागेल. त्यानंतर अधिक 2 पुढची आणि परत आता या दोन्ही आतल्या पदांना काय करायचे, गुणायचे. म्हणून पुढे अधिक 2 गुणिले m. परत पुन्हा या दोन्ही काय करायचे, ऋण 5 ला गुणायचे. म्हटल्यानंतर अधिक 2 गुणिले पुन्हा येथे काही ऋण 5 बरोबर 0. अशा प्रकारे ही मी अतिशय डीप मध्ये स्टेप मांडून दिलेली आहे. तुम्ही ती व्यवस्थित लक्षात घ्या. ही स्टेप तुम्हाला आतापर्यंत जर द्विपदीला द्विपदीने गुणणे हा पॉइंट समजला नसेल
तर ह्या 2 स्टेपवरून तुमचा पॉइंट व्यवस्थित क्लिअर होईल. फक्त व्यवस्थित तुम्ही तिचं निरीक्षण करा. मी सांगते तसं प्रत्येक पॉइंट मांडा, म्हणजे तुमचं काय द्विपदीला द्विपदीने गुणणे हा पॉइंट क्लिअर होऊन जाईल. आता येथे बघा यम ला गुणल्यावर यम वर्ग होईल. त्यानंतर यांचा येथे गुणाकार केला तर काय होईल, धन ऋण चिन्ह आहे म्हणजे ऋण चिन्ह येईल, म्हणजे काय होईल येथे ऋण 5m होईल. त्यानंतर येथे अधिक 2m, पुढे 5 दुने 10 होतील, कारण येथे काय आहे ऋण चिन्ह आहे आणि इकडे धन ऋण ऋण येईल आणि बेपंचे 10 आणि इथे ऋण चिन्ह बरोबर 0. अशा प्रकारे आता आपण काय केलंय याची मांडणी केली. त्यानंतर काय करायचंय, आता आपल्याला हे समीकरण सोडवायचे. समीकरण सोडवण्यासाठी बघा यम वर्गला काहीच करता येणार नाही, ते जसेच तसेच घ्यायचे. येथे मध्ये जे पद दिले आहेत त्यांचे चल कसे आहेत, सारखे आहेत, म्हणून येथे आपल्याला काय करता येईल, धन ऋण आहे म्हणजेच यांची काय होईल वजाबाकी होईल आणि 5 मधून 2 गेल्यानंतर शिल्लक किती राहतील, 3 राहतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथे आपल्याला देता येईल, ऋण 3m वजा 10 बरोबर 0. मग अशा प्रकारे आपण आता काय केलंय, त्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या फॉर्म मध्ये त्याला या स्वरूपात मांडून घेतलंय. आता आपण सहज सांगू शकतो का या समीकरणामध्ये समीकरणात चल कसा आहे, 1 आहे, म्हणजेच इथे m हे एकच चल, हे आपण सहज सांगू शकतो. त्यानंतर पुढचा पॉइंट काय आहे, चलाचा घातांक. या समीकरणात चलाचा घातांक कसा आहे, 2 आहे. मग आपली 8 जी आहे समीकरण वर्ग समीकरण असण्यासाठी ती 8 येथे काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. म्हणून अशा प्रकारे आपण काय म्हणू शकतो का दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. आता आपण यानंतरचे उदाहरण बघू. आता आपण याला काय करू, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या फॉर्म मध्ये मांडून घेऊ. त्यासाठी बघा आता येथे m घन, आता हा जसाच तसाच ठेवायचा आहे. आता तसं पाहिलं गेलं तर हे समीकरण व्यवस्थित मांडलं की तुमच्या लगेच लक्षात येईल का हे वर्ग समीकरण आहे की नाही आहे. त्यासाठी मांडणी तर करून घ्यावीच लागेल. बरोबर चिन्हाच्या पुढे काय आहे, 3m घन आहे, ते अलीकडे येताना काय होतील, ऋण 3m घन होतील, धनाचे काय ऋण होतात. आता येथे अधिक 3m वर्ग जसेच तसेच घ्यायचे, वजा 2 बरोबर 0. आता येथे बघा m घन वजा 3m घन यांची क्रिया आपल्याला करता येऊ शकेल. 3 मधून येथे काय लपलेला 1 असतो, मग तो वजा करता येईल, म्हणजे काय शिल्लक राहील तेथे ऋण 2m घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 0. अशा प्रकारे आपल्याला काय होईल, एक समीकरण तयार होईल. जर आता आपण काय केलं, या समीकरणाला ऋण 1 ने गुणलं तर इथं धन होईल, परंतु जर त्या अगोदर चल 1 आहे हे आपल्याला येथे दिसतंय आणि घातांक जर पाहिला चलाचा तर तो सर्वात मोठा घातांक कसा आहे, 3 आहे आणि आपल्याला घातांक कसा पाहिजे, 2. येथेच आपल्याला समजतं का हे काय वर्ग समीकरण नाही. मग पुढे जाणे अगोदर आपण बाकीची क्रिया करण्याची गरज नाही, म्हणजे डायरेक्ट आपण इथे उत्तर सांगू शकतो. मग या समीकरणात काय, या समीकरणात चल कसं आहे, एकच आहे. या समीकरणात m हे एकच चल, परंतु चलाचा घातांक कसा आहे, 2 नाही, म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक 2 नाही. घातांक 2 नाही, म्हणून आपल्याला येथे काय म्हणता येईल, का दिलेले
समीकरण वर्ग समीकरण नाही. अशा प्रकारे आपण आता हा दुसरा प्रश्न देखील पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये 6 समीकरण दिले होते आणि आपल्याला सांगितलं होतं की दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ते ओळखा. आपण व्यवस्थित कारण देऊन लिहिलेलं आहे की समीकरणे आहेत की नाहीत, मग वर्ग समीकरणे. तर तेव्हा तुम्ही आता हा पॉइंट व्यवस्थित तुमचा क्लिअर झाला असेल. याचा चांगला सराव करा. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही ते सोडवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.